सामना सेमी फायनलचा विशाल माई चढाई घेऊन येतोय हडपुडे संघासाठी। दोन्ही शेजारी लढत आणि पंचकृषीमध्ये नक्कीच मला वाटतं भरपूर त्या संघाची जोरदार लढत झाली असेल। चांगला एकमेकाचा अनुभव आहे, चांगले खेळाडू ओळखीचे आहेत। खेळामध्ये नाव लौकिक मध्ये नाही, खेळामध्ये चांगले एकमेकाला ओळखतायत। कोणची रेड कोणत्या प्रकारे असेल, कोणता पॉइंट ते कळवू शकतात। चढाई घेऊन हडपडे संघाकडून हा 1 नंबर जर्सी परिधान केलेला कॉर्नर चढाई घेऊन येतोय। सर आपण कंटिन्यू करायचंय। सुंदर अशा चढाया आपण पाहतोय। माझ्या समवेत आहेत राजा सर कंटिन्यू एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय प्राचरण केला जातोय। विशाल माईन बघायचं या सामन्यामध्ये कोणता संघ पहिल्या गुणात विशाल माईन एंटी रेड्डी आपल्या प्रांगणात सरकतोय। नंतर पुन्हा एकदा रेड मार्क होतो हरपुरे संघाचा बहारदार चढाई पटू। कश्ती या तो उनके डूबते हैं जिनके ईमान डगमगाते हैं और दोस्तों जिनके दिल में नेकी होती है उनके आगे तो मंजिलें भी सर झुकाती है। आपापली मंजिले पाहण्यासाठी सज्ज झालेले दोन्ही संघ आहेत। अतिशय चमकदार खेळ करण्यासाठी सज्ज झालेले दोन्ही संघ आहेत। बघायचं या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होतो आणि मेगा फायनल तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय। द बिग फायनल मध्ये प्रवेश करता होतो यावर सर्वांचं लक्ष वेधून राहिले। आता मात्र फुलावून संघ आहे। 7 डिफेंडर समोर आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा नक्कीच असेल आणि बघायचं या प्रयत्नांना कशा प्रकारे यश प्राप्त होते। या ठिकाणी मात्र बोनस अटेंड करण्याचा प्रयत्न केला गेला, लेकिन बोनस के लिए एक पैर बोट लाइन के अंदर और दूसरी पैर हवा में होनी चाहिए। आणि या ठिकाणी राईट कॉर्नर कडून अशोक साठवण राखलचा नमुना बघायला मिळतोय। उत्कृष्ट चौडा पकड आणि 1 गुण जातोय। दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय। हरपुडे संघाचा बहारदार चढाईपटू जर्सी क्रमांक 7 मैदानात असेल। त्या ठिकाणी मात्र बघायचंय काय घडतंय काय बिघडतंय। अतिशय धडाकेबाज असे दोन्ही संघ आहेत। एक गुण तालिकेवर दोन्ही संघ आहेत। स्कॉर्पिओ किक, दमदार किक, वेगवान किक आणि जर्सी क्रमांक 5च्या जर्सीला स्पर्श करून जाणारी किक आहे। त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा रेड मार्कवर प्राचारण केला जातोय। विशाल माईन आपल्या विशालमय कामगिरीने या ठिकाणी आपण पाहतोय आमचे मित्र आदरणीय प्रथमेश सावंत आणि त्यांचा संपूर्ण चमू एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना एक महत्वपूर्ण योगदान आदरणीय प्रथम प्रेक्षकांना एक जबरदस्त खेळ पाहायला मिळत असतो। या ठिकाणी मात्र सामन्याकडे वळूया। ना टक्कर बैठ उड्डाण अभी बाकी है, जमी खत्म हुआ तो क्या हुआ, आसमान अभी बाकी है। पुन्हा एकदा पंचांच्या इशाऱ्याने स्थिरावलेला खेळ सुरू होतोय। रेड मार्क येतोय बहारदार चढाई पटू। आता मात्र 6चा डिफेन्स असणार आहे। बोनस ऑन असेल अशा वेळेला थोडीशी केवळ आणि धडपड ज्याला आपण म्हणतो। चढाईसाठी सज्ज व्हायचं, निदान रेषा पार करायची, रेड व्हॅलिड करायची आणि 28-29 सेकंद कबड्डी असा आत्मा जपायचा आणि आपल्या प्रांगणाचा ताबा घ्यायचा असा मानस होता आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा रेड मार्कवर प्राचारण केला जातोय। एक बहारदार चढाईपटू विशाल माईन आपल्या विशालमय कामगिरीने कित्येक सामन्यामध्ये आपल्या चतुरस्थ खेळाने सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो। या सामन्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण सामन्यामध्ये बघायचं विशाल कशा प्रकारे किती गुणांचं योगदान देतोय आणि आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतोय। एंटी रेड आहे त्या ठिकाणी, कारण दोन्ही संघांसाठीचा महत्वाचा सामना आहे। जो संघ या सामन्यामध्ये विजयी होणार आहे तो संघ मेगा फायनल द बिग फायनल मध्ये प्रवेश करता होणार आहे। जब भी किसी के सपने किसी के अरमान बन जाए, बघायच्या दोन्ही संघांची स्वप्न असतील मेगा फायनल द बिग फायनल मध्ये प्रवेश करता होण्याची। त्यामुळे दोन्ही संघ सारख्याच ताकदीचे दोन्ही संघ आहेत की जे कित्येक संघांवर अनेक संघांवर मात करत मजल करत इथवर येऊन पोहोचले आहेत। दरम्यान इशारा दिला गेलाय टू ऑर डाय आणि भरोसा टाकला जातोय जर्सी क्रमांक 12वर। या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये पंचमरण कामकाज पाहताना आदरणीय संकेत नार्वेकर सर, त्यांच्या समवेत आदरणीय किरण जोशी सर आहेत की ज्यांनी मैदानावरचे सुख दुःख जवळून पाहिले आणि माझ्या समवेत समालोचन कक्षामध्ये एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे आदरणीय राजा सोळे सर आहेत। या ठिकाणी मात्र जटापट होते, तीही पटापट होताना 1 गुण जातोय। दरम्यान टू ऑर डाय तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय आणि या ठिकाणी मात्र भरोसा सार्थकी ठरतोय। माझ्या समवेत आहेत आदरणीय जोळे सर, राजा जोळे सर। नक्कीच हरेश गुंडली चढाई घेऊन येतोय।
माईनवाडी संघाकडून बोनस साठी प्रयत्न करतोय. पाय उचलला नाही. पाय उचलला पाहिजे भावा. सर्व वाडेश्वराचे जे सदस्य आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना एक नम्र विनंती आहे, मॅच संपल्यानंतर कुणी जाऊ नये. उद्याचं नियोजनासाठी इथे ग्राउंड टाकायचं आहे. आज आपण चांगलं योगदान दिलं त्याबद्दल मी माझ्याकडून तुमचं आभार व्यक्त करतो. परंतु याच्या पुढचा माझ्या समवेत माझे गुरुवर्य आदरणीय जोवळे सर आहेत, राजा जोवळे सर, की जे मैदानावर बोलण्याचं धाडस अतिशय सहजतेनं बोलत असतात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये एक जबरदस्त असा कॉमेडी अभिनय असतो. एक जबरदस्त राजा जोवळे सर आहेत. जोवळे सर मी तर असं म्हणेन दोन्ही संघांसाठीचा महत्वाचा सामना आहे. तर या ठिकाणी शिवरायांची एक शायरी झालीच पाहिजे. विजय सारखी तलवार चालवून गेलं, विजय सारखी तलवार चालवून गेलं, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेलं. वाघ नख्याने अफजल खानाचा पुतळा फाडून गेला. मुठभर मावळ्याला घेऊन हजारो सैतानांना हडपडे करून थर रेड घेऊन येतोय. हा रेडर सक्सेस 100% पॉइंटचा मानकरी असतो. चांगल्या प्रकारे चढाई करतो, तेवढी फास्ट चढाई. हडपडे संघाकडून 7 नंबर जर्सी परिधान केला हा खेळाडू आणि त्याला ती पकड झालेली आहे. सिंगल पॉइंट. प्रत्येक पॉइंटला महत्व आहे, कारण हा अटीतटीचा सेमीफायनलचा सामना आणि लास्ट सामना. तेजनभाई गेले अतिघाई, नक्कीच संकटात नाही. कोर्टची हडपुडे संघाकडून हा चढाई करतोय. 5 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू संघाची धुरा सांभाळत सेमीफायनल पर्यंत मजल मारली, ज्याचं त्याच्यामध्ये मोलाचं योगदान, मोलाचा वाटा असेल ह्या खेळाडूचा. असा हा 5 नंबर जर्सी परिधान केलेला हडपुडे संघाचा खेळाडू परत आपल्या तंबूत. विशाल माई त्याच्यासाठी 1-2 ची साखळी हडपुडे संघाकडून लावले. एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय. विशाल माईन रेडमार्कवर सज्ज असेल. सुपर ट्रॅकरची देखील नामी संधी आहे. जर या ठिकाणी विशालला ट्रॅकर सक्सेस होतोय तर 2 गुण मिळू शकतात. हडपुडे संघाला मात्र तशा प्रकारची संधी तो देत नाहीये. पहिल्या सत्रामध्ये एक भक्कम अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला गेला, थोडीशी आघाडी म्हणावं लागेल. आता मात्र 6-3 अशा गुणफलकावर सामना सुरू आहे. 6 गुण आहेत गंगोबा माईनवाडी संघाचे आणि 3 गुण आहेत हडपुडे संघाचे. पुन्हा एकदा बॅक टॅकल अँड शोल्डर ब्लॉक कॉम्बिनेशन ट्रॅकरचा नजारा या ठिकाणी पेश केला जातोय आणि गुण जातोय. गुणांचा आलेख एका गुणाने उंचावला जातोय. गांगोबा माईनवाडी संघाच्या दरम्यान जर्सी क्रमांक 4 ला मैदानात पाचारण केला जातोय. त्यानंतर डिफेन्स असेल 2चा. 1-1 च्या डिफेन्स समोर उत्कृष्ट कामगिरी करताना पुन्हा एकदा एक गुण पटकावला जातोय. गांगोबा माईनवाडीच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडते आणि आता मात्र शेवटचा डिफेंडर चढाईसाठी सज्ज होतोय. शूटिंग परेल डिफेन्सला. आता मात्र कोणावर जर हल्ला करतोय तर विशाल माईनला. सिंगल पॉइंट जातोय हडपुडेसाठी. सुपर ट्रॅकल होणार नक्कीच दादा. फार मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग अजून देखील या ठिकाणी उपस्थित आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. श्री वाडेश्वर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ कनकाडी एरंडेवाडी ऑर्गनायझिंग कबड्डी टुर्नामेंट अँड वी आर सेलिब्रेटिंग नाउ फर्स्ट ऑफ द टुर्नामेंट. या ठिकाणी मात्र जर मध्यरेषा पार झाली असती तर तुफान सुपर रेड ठरली असती. मात्र
यारी दोस्ती माळवाशी शेवटची 4 मिनिटं फायनल मध्ये गेलेला आहे. दुसरा संघ आता चालू संघामध्ये जो विनर होईल तो फायनल मध्ये जाईल. उद्याचा दिवस आराम आहे. आजचाच दिवस खेळायचा आहे. थोडी ददापट चांगल्या खेळाडूसाठी काय अनमोल नाही. आणि खेळ हा मातीतलाच आहे. इथे चुकीला माफी नाही. लाईन क्रॉस झाले. कबड्डी हा ताकदीपेक्षा युक्तीचा खेळ आहे. युक्ती श्रेष्ठ पडते. हा मातीतला खेळ चांगले खेळाडू घडवतो. तसाच आमचा हा मंडळामध्ये चांगले खेळाडू आले, चांगले खेळाडू घडले आणि गेले पण. आम्ही तिथेच आहोत. सुरू असलेल्या सामन्याकडे वळूया. आता मात्र दोन्ही संघांसाठीचा महत्वाचा सामना आहे आणि गुणांची आघाडी पाहता फार मोठी आघाडी घेऊन मोकळा झालेला संघ आहे. या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय गांगोबा माईनवाडी. अतिशय दमदार असे दोन्ही संघ आहेत. शेवटची 2 मिनिटे वेळ अधिकाऱ्यांचा निर्देश येतोय. आता मात्र शेवटच्या काही मिनिटांमध्ये 16-4 अशा गुणफलकावर सामना आहे. भक्कम अशी 12 गुणांची आघाडी अजून देखील आहे गांगोबा माईनवाडी संघाकडे आणि 4 नंबरचा चढाईपटू रेड मार्कवर सज्ज आहे. 2-2 क्षेत्ररक्षण असतानाच निदान पार केले आणि आपल्या प्रांगणात सरकतोय. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 12 एक गुण टिपला जातोय. दरम्यान